बुद्ध आणि त्यांचा धम्म चतुर्थ खंड भाग 4 त्यामधील धम्मावरील प्रवचने त्यामधील 2 मृत्यूतर जीवनाची चिंता कशाला करा। मृत्यूतर जीवनाची चिंता कशाला करा प्रश्न केलेला आहे। एके समयी स्थविर महाकाश्यप आणि स्थविर सारीपुत्त एके समयी स्थविर महाकाश्यप आणि स्थविर सारीपुत्त हे बनारस जवळच्या इसी पतनामधील मृगदाय मध्ये राहत होते। त्यावेळी स्थविर सारीपुत्त सायंकाळी आपला एकांत संपूर्ण अर्हत स्थविर महाकाश्यप यांच्या जवळ जाऊन बसले। अशा रीतीने बसल्यावर स्थविर सारीपुत्ताने महाकाश्यपाला प्रश्न केला, मित्रा कश्यपा, मृत्युत्तर तथागतांना अस्तित्व असते काय? प्रश्न केला। स्थविर सारीपुत्ताने महाकाश्यपाला प्रश्न केला, मित्रा मृत्युत्तर तथागतांना भगवंतांना अस्तित्व असते काय? तथागतांना मृत्युत्तर अस्तित्व असते किंवा नाही या संबंधी भगवंतांनी काहीच सांगितलेले नाही। मग मित्रा तथागतांना मरणोत्तर अस्तित्व असते आणि अस्तित्व नसते अशा दोन्ही गोष्टी मानावयाच्या काय? प्रश्न केलेला आहे सारीपुत्तांनी। महाकाश्यप म्हणतात, मित्रा हे सुद्धा भगवंतांनी म्हटलेले नाही। तर मग मित्रा तथागतांना मरणोत्तर अस्तित्व अथवा नाही असेही म्हणावयाचे काय? तथागतांना मरणोत्तर अस्तित्व अथवा नाही असेही म्हणावयाचे काय? प्रश्न केलेला आहे। हे सुद्धा भगवंतांनी म्हटलेले नाही। महाकाश्यप म्हणाले, हे सुद्धा भगवंतांनी म्हटलेले नाही। सारीपुत्त म्हणाले, मित्रा हे भगवंतांनी का म्हटलेले नाही? कारण महाकाश्यप म्हणाले, कारण हा प्रश्न मानवतेच्या हिताशी किंवा श्रेष्ठ जीवनाच्या तत्वांशी संलग्न नाही। त्याच्यावर उत्तर नाही दिलं, तेच त्याचं उत्तर होय। तर काय म्हटलं गेलेलं आहे? हा प्रश्न मानवतेच्या हिताशी किंवा श्रेष्ठ जीवनाच्या तत्वांशी संलग्न नाही। तो प्रश्न आपणाला प्रज्ञा किंवा निब्बाण यांपैकी काहीच साधून देत नाही। आणि म्हणूनच भगवंतांनी या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही। काही लाभ नाही त्याच्यापासून, म्हणजे ह्या बाबीचा लाभ नाही आहे, निब्बाणाचा किंवा श्रेष्ठ तत्वांशी संलग्न नाही आहे तो, म्हणून त्याचं उत्तर भगवंतांनी दिलेलं नाही। आता का दिलेलं नाही? ह्या लय मोठा विषय आहे। उत्तर भेटलं आहे त्याचं, प्रत्येकाला तर उत्तर समजत नाही, पण हा लय मोठा विषय आहे। कारण त्या बाबतीत काही भगवंतांनी मौनच राहिलेले आहे, म्हणून तेच त्याचं उत्तर होय। या बाबतीत भगवंत मौन राहिलेले आहे आणि म्हणून तेच त्याचं उत्तर होय। 3 देवाची प्रार्थना किंवा त्याचे आवाहन करणे हे व्यर्थ आहे।
देवाची प्रार्थना किंवा त्याचे आवाहन करणे हे व्यर्थ आहे. एकदा भगवंत वशिष्ठाला उद्देशून म्हणाले, ही अचिरवती नदी पुराणे भरून दुथडी वाहत असली आणि ज्याला पैलतीरावर काही काम आहे तो तेथे आला. ही अचिरवती नदी पुराणे भरून दुथडी वाहत असली आणि ज्याला पैलतीरावर काही काम आहे तो तेथे आला आणि त्याला पलीकडे जावयाचे असते आणि तो ह्या काठावर उभा राहून पैलतीराला उद्देशून बोलू लागला, हे पैलतीरा, इकडे ह्या बाजूला ये. तर हे वशिष्ठा, अचिरवतीचे पैलतीर त्या माणसाच्या प्रार्थनेने आणि आवाहनाने, अशा करण्याने आणि स्तुती करण्याने त्याच्याजवळ येईल काय? त्याचप्रमाणे हे वशिष्ठा, 3 वेदात पारंगत असलेले ब्राह्मण ज्या गुणांच्या आचरणाने मनुष्य ब्राह्मणत्वाला पावतो त्या गुणांचे परिपालन करणे सोडून उलट ज्यांच्या योगाने मनुष्य अब्राह्मण बनतो असले आचार करीत म्हणत राहिले की, असे आचार करीत म्हणत राहिले की, इंद्रा, तुला आम्ही आवाहन करीत आहेत, तुला आम्ही आवाहन करीत आहोत. ब्रह्मा, तुला आम्ही आवाहन करीत आहोत. ईशान, तुला आम्ही आवाहन करीत आहोत. प्रजापती, तुला आम्ही आवाहन करीत आहोत. तर वशिष्ठा, हे ब्राह्मण आपल्या आवाहनाने, प्रार्थनेने, अशा करण्याने आणि स्तुती करण्याने आपल्या मृत्युत्तर ब्रह्माबरोबर एकरूप होतील काय? प्रश्न. खरोखर असे कधीच होणार नाही. एकरूप होतील काय? खरोखर असे कधीच होणार नाही. असं म्हटलं गेलेलं आहे का बा, जर एखादा मनुष्य प्रार्थना करून राहिला, उदाहरण देऊ राहिले, तर भगवंत त्या वशिष्ठाला उद्देशून म्हणाले का बा, तू एवढा प्रार्थना करून राहिला. वशिष्ठाला म्हणते, तुम्ही बा एवढे प्रार्थना करून राहिले आणि जर तुम्ही इतकी कितीही प्रार्थना केली आणि तुम्हाला त्या किनाऱ्यावर पोचायचं आहे, तिकडल्या पलीकडे पोचायचं आहे, तुम्ही प्रार्थना करून तो किनारा तुम्ही इकडं मागू शकता काय? म्हणजे तुम्ही बा तो किनारा जाऊ शकता प्रार्थना करून, किंवा त्याला इकडं मागू शकता का तुम्ही? तर असं होत नाही. म्हणून तुमची प्रार्थना व्यर्थ आहे, असं भगवंतांनी त्याला सांगितलं. तर अशाच प्रकारे मग त्यांनी बाकीचे उदाहरण दिलेले आहे का बा, मृत्यूनंतर बा तुम्ही एकरूप होतील काय? किती तुम्ही हे केले तर तुम्ही मृत्यूनंतर बा ब्रह्माबरोबर एकरूप होसाल काय? तर त्याच्या म्हटलं गेलेलं आहे, खरोखर असे कधीच होणार नाही. तर असं काही होत नसते. हे भगवंतांनी 2500 वर्ष अगोदर सांगितलं. म्हणून त्या कल्पनेमध्ये जगायचं काही कारण नाही. पुढे 4 विशिष्ट अन्न सेवनाने मनुष्य पवित्र होतो काय? आता लय महत्त्वाचा विषय आलेला आहे. पवित्र कशाने होतो? तर आपण जे आपल्या देशामध्ये सध्या सुरू आहे, खाण्यावर वाद विवाद आहे का नाही? तर म्हणजे बा हे खाल्लं तर पवित्र होते, हे खाल्लं नाही तर पवित्र होत नाही, तर हे खाल्लं तर अपवित्र होते, आणि हे खाल्लं तर पवित्र होते, असंही चालू आहे का नाही? तर आता याच्यावरच आलेला आहे विषय. विशिष्ट अन्न सेवनाने मनुष्य पवित्र होतो काय? विशिष्ट अन्न सेवनाने मनुष्य पवित्र होत नाही.
4 आहे. विशिष्ट अन्नसेवनाने मनुष्य पवित्र होत नाही, स्पष्ट सांगितलेलं आहे. तर कशाने पवित्र होतो तर इथं आपल्याला आता पुढे वाचनामध्ये येते. एकदा एक ब्राह्मण भगवंतांना भेटला आणि त्याने त्यांच्याजवळ अन्नाचा मांसाच्या शिलावर होणाऱ्या परिणामाला प्रश्न काढला. एकदा एक ब्राह्मण भगवंतांना भेटला आणि त्याने त्यांच्याजवळ अन्नाचा मांसाच्या शिलावर होणाऱ्या परिणामाला प्रश्न काढला. तो ब्राह्मण म्हणाला, ज्वारी, ताड आणि माड यांची फळे, डाळी, कंदमुळे आणि अंकुर हे अन्न सदाचरणाने मिळवून सेवन केल्याने चांगले जीवन जगण्यास प्रेरणा मिळते. चांगले जीवन जगण्यास प्रेरणा मिळते. मृतमांस खाणे हे वाईट आहे. काय म्हणते ब्राह्मण? मृतमांस खाणे हे वाईट आहे. यावर भगवंतांनी उत्तर दिले. त्याच्या अगोदर सांगतो का जेवढं खाणं बा हे वाईट नाही आहे, त्याच्यापेक्षा काय वाईट आहे हे भगवंतांनी सांगितलेलं आहे. यावर भगवंतांनी उत्तर केले, तू म्हणतोस की आपण पक्ष्याच्या मांसाची निवडक पक्वाने खातो आणि मृत मांसाला स्पर्श करीत नाही, तर मग तू मृत मांसाची व्याख्या कशी करतोस? म्हणजे तो ब्राह्मण स्वतः खाते पण इथं सांगितलेलं आहे. तू म्हणतोस की आपण पक्ष्याच्या मांसाची निवडक पक्वाने खातो. निवडक काहीतरी तो मांसाची पक्वाने खाते तरी तो पवित्र आहे असं तो म्हणते. भगवंत काय म्हणता इथं? आपण पक्ष्याच्या मांसाची निवडक पक्वाने खातो आणि मृत मांसाला स्पर्श करीत नाही, तर मग तू मृत मांसाची व्याख्या कशी करतोस? तू मांस तर खाऊ राहिला बा तू. ब्राह्मण म्हणते मांस खाणं बा हे वाईट आहे, तू तर स्वतः खाऊ राहिला आणि मग म्हणतो बा मग ही व्याख्या तू कशी करतोस बा? मग तर भगवंत म्हणतात, तर मग तू मृत मांसाची व्याख्या कशी करतोस? प्रश्न केलेला आहे भगवंतांनी तिथं. भगवंत म्हणतात, हत्या करणे, शरीर विद्रूप करणे, मार देणे, बांधून ठेवणे, चोरी करणे, खोटे बोलणे, बनावट गोष्टी करणे, कपट, व्यभिचार करणे ही सर्व मृतमांस भोजनेच आहेत. मांस भोजन नव्हे. काय म्हणते भगवंत? जे बा तू हे सगळं केलंस हेच मृतमांस भोजन आहे. चुकीच्या दिशेने वाटचाल करणे हेच मृतमांस भोजन आहे, मांस भोजन नव्हे. कामभोगाची लालसा, खाण्याबाबत वकवक, अस्वच्छ जीवन, परमत, असहिष्णुता ही सर्व मृतमांस भोजनेच आहेत, मांस भोजन नव्हेत. मांस भोजन नाही बाई वाईट, हे वाईट आहे असं भगवंत म्हणतात. कोणाचीही त्यांच्या मागून निंदा करणे, कोर्य, विश्वासघात, अनिवार्य, सर्वशूद्र, कृपणता ही मृतमांस भोजने आहेत, मांस भोजने नव्हेत. याच्यापेक्षा बा वाईट हे आहे असं भगवंतांना म्हणायचं आहे. राग, लुच्चेगिरी, विद्रोह, कपट, द्वेष, फुशारकी, गर्व, कुसंगती ही मृतमांस भोजने आहेत, मांस भोजने नव्हेत. नीच जीवन, निंदा, अफरातफर, फसगत करणे, लाडी लबाडी करणे, दुष्टपणे दुसऱ्यांची दुष्कीर्ती करणे ही मृतमांस भोजनेच आहेत, मांस भोजने नव्हेत. हत्येस
चौर्य कर्मास प्रवृत्त करणारे सर्व अपराध शेवटी माणसाला नरकात ओढतात. ते सर्व मृतमांस भोजनेच आहेत, मांस भोजने नव्हेत. शंका घेणे हाच ज्याचा स्वभाव, असा माणूस मांस मत्स्य सेवनापासून परावृत्त झाला. वस्त्राचा त्याग करून दिगंबर अवस्थेत राहू लागला. शिरावर जटामुकुट वाढवू लागला किंवा शिरोमुंडन करू लागला. वस्त्राऐवजी कातडी परिधान करू लागला. यज्ञयाग करू लागला. पुण्यार्जनासाठी तपश्चर्येचा अवलंब करू लागला. तीर्थार्थ निमज्जन करू लागला. आहुती देऊ लागला आणि दुसरेही क्रियाविधी करू लागला, तरी तो कधीही पापरहित होऊ शकणार नाही. म्हणजे हे सगळं बा त्यानं दुष्कृत्य केले आणि मग त्याने हे सगळं काही केलं जे आता सांगितलं, तरी तो पापरहित होऊ शकणार नाही असं भगवंत म्हणतात. भगवंत काय म्हणतात, जसे कराल तसे भराल, ते भोगावंच लागेल. आपल्या इंद्रियावर प्रभुत्व मिळवा. आपल्या सामर्थ्याने संयम करावया शिका. सत्याची कास धरा आणि करुणामय व्हा. जो करुणामय व्हा म्हणते, म्हणजे करुणामय होसाल बा का तुम्हाला मग कुठल्या प्राण्याची हिंसा करण्याला कारणच राहणार नाही, म्हणजे भागच पडणार नाही. जो सत्पुरुष सर्व बंधनात त्याग करून दुःखावर विजय मिळवितो, त्याने काही ऐकले पाहिले तरी त्याला दोष लागत नाही. काय म्हटलं भगवंतांनी, जो सत्पुरुष सर्व बंधनाचा त्याग करून दुःखावर विजय मिळवितो, त्याने काहीही ऐकले पाहिले तरी त्याला दोष लागत नाही, कारण तो दुःखात मुक्त आहे. जर भगवंता त्यावेळेस त्यांच्यावर हे लागले तर ते त्यांना दोष लागत नाही, कारण ते दुःखातून मुक्त आहे ऑलरेडी पहिलेपासूनच, असं भगवंतांचं म्हणणं आहे. काही ऐकले पाहिले तरी त्याला दोष लागत नाही. भगवंताची ही उच्च विमोचक सत्ये मृतमास म्हणजे काय याचे केलेले निरूपण आणि दुःख निरोधाची शिकवण ऐकून तो ब्राह्मण भगवंतापुढे नम्र झाला आणि भिक्खू संघात आपणाला समाविष्ट करून घ्यावे अशी त्याने विनंती केली. म्हणजे भगवंतांनी त्याला मृतमास खाणे म्हणजे काय हे उदाहरण त्याला जेव्हा सांगितलं का याच्यापेक्षा वाईट बा हे आहे, मांस खाण्यापेक्षा बा वाईट हे चुकीचे कर्म आहेत, हे सोडून दे म्हणजे चांगलं होईल. आणि भगवंतांनी मांस खाण्याला किंवा न खाण्याला याविषयी भगवंतांनी काही नियम सांगितलेले आहेत, त्या नियमानं चालावं लागते. भगवंताचा नियम असा आहे का बा ते तुमच्या इच्छेवर सोडलेलं आहे, तुमच्या इच्छेवर. भगवंत म्हणतात करुणा करा सगळ्यावर, तुम्हाला ते खाण्याचा भागच पडणार नाही. करुणा म्हणजे अफाट करुणा करा. मग तिथं शेवटी काय येते माहिती आहे काय, नीड टू किल, विल टू किल, गरज आणि गरज नसणे. आता पहाडाचं उदाहरण, पहाड आता जर उपाशी आहे तुम्हाला तर ते तर करावंच लागेल. जर तुझी अफाट करुणा आहे, मी मरून जाईन आता, एवढी करुणा आहे कोणापाशी नाही, एवढी करुणा नाही आहे, त्याला मरच लागल. तेवढी जर करुणा असन तो जिवंत राहील पण मरणार नाही. पण एवढी करुणा तथागत कोणी झालं नाही ना, सम्यक संबुद्ध कोणी होऊ शकत, इतक्या सोपं नाही आहे ते. आणि म्हणून त्या माणसाला जगण्यासाठी ते करावंच लागते. आणि म्हणून असं म्हणतात का बा जगामध्ये समुद्रामध्ये इतक्या सारे मासोळ्या आहेत, त्याला म्हणतात, त्याला फळ म्हटलं गेलेलं आहे एका प्रकारचं. आणि प्रत्येक वनस्पतीमध्ये जीव असते, जीवावर जीव अवलंबून आहे. पण या सृष्टीवर बॅलन्स राहायला पाहिजे, म्हणून करुणा ही पारमी आहे. प्रत्येकावर करुणा करा म्हणते. म्हणून तुम्हाला ते खाण्याची
गरजच भासणार नाही. म्हणून सात्विक आहाराकडे मनुष्यानं जास्तीत जास्त वळलं पाहिजे, तर हे भगवंताचं म्हणणं आहे. पण सात्विक आहाराकडे कधी वळण माणूस? जेव्हा जेव्हा त्याला घरून जसं जसं त्याचा संस्कार भेटन तसं तसं तो घडन बिचारा, आहे का नाही. आणि गरज मग डॉक्टरच सांगते, मग नाही तर म्हणते मग तुम्ही गेले, मग डॉक्टरचं ऐकायला लागते, असंही आहे का नाही. आणि म्हणून का नाही त्या गोष्टी आपण म्हणतो का मला बा मी बाटलो नाही, असा अहंकार कोणी बाळगू नये. आता जर मी सांगायला गेलो ना तर प्रत्येकाच्या खाण्यामध्ये कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मात चाललंच त्याला तुम्ही. पण त्याला वाईट नाही म्हटलं गेलेलं आहे. वाईट म्हटलं गेलेलं आहे हे वाईट कर्माला. वाईट कर्म हे मांस भक्षण होय असं भगवंत म्हणतात. आणि म्हणून सर्वावर शांती, मैत्री, करुणा ही पारमी सगळ्यांपाशी असली पाहिजे. आणि त्याच्यावरच काही आपली सर्व जीवन अवलंबून आहे. यानंतर अधोगतीचे कारण दुष्कर्मे अन्न नव्हे. अधोगतीचे कारण दुष्कर्मे अन्न नव्हे. आमगंध नावाचा एक ब्राह्मण, आमगंध नावाचा एक ब्राह्मण हिमालयात आपल्या शिष्यागणासह राहत असे. शिष्यगणासह राहत असे. तो आणि त्याचे शिष्य मत्स्य मांस खात नसत. प्रतिवर्षी आपला आश्रम सोडून ते क्षार आणि आम्ल पदार्थाच्या शोधार्थ खाली उतरत असत. ज्या गावात ते उतरत तेथील रहिवासी 4 महिनेपर्यंत मोठ्या सन्मानाने त्यांचे आदरातिथ्य करीत असत. एकदा भगवंतांनी त्या गावाला भेट दिली. भगवंताचे धम्मनिरूपण ऐकून ते गावकरी त्यांचे श्रावक बनले. त्या वर्षी आमगंध आणि शिष्यगण प्रतिवर्षाप्रमाणे त्या गावात आले असताना ग्रामवासियांनी त्यांच्या संबंधी फारसा उत्साह दाखविला नाही. भगवंत मत्स्य मांसाच्या सेवनाचा निरोध करीत नाहीत हे ऐकून तो खिन्न झाला. खिन्न झाला. या गोष्टीचे खरे खोटे करून घेण्यासाठी श्रावस्ती येथे जेतवनात भगवंत राहत होते. तेथे त्यांच्याकडे जाऊन तो म्हणाला, जे बाजरी, चिंगुलाचे दाणे, वाटाणे, खाद्य, पालेभाजी आणि कंद कोणत्याही वेलीचे फळे ही सुमार्गाने मिळवून सेवन करतात, ते आपल्या सुखासाठी असत्य भाषण करीत नाहीत. परंतु तू तर लोक जे काही देतात असे चांगल्या प्रकारे शिजविलेले, माल मसाला लावलेले, स्वच्छ आणि उत्कृष्ट अन्न खातोस. जो कोणी तांदूळाचे असले बनविलेले पदार्थ खातो तो आमगंध खातो. पक्ष्यांच्या मांसाचा निश्चित अन्न खाताना मजवर आमगंध सेवनाचा आरोप येत नाही असे म्हणतोस. मी तुला विचारतो, ह्याचा अर्थ काय? ज्याला तू आमगंध म्हणतोस ते आहेत करीत तरीत काय आहे? ज्याला तू आमगंध म्हणतोस ते आहे तरी काय? भगवंतांनी उत्तर दिले, जीवहिंसा करणे. भगवंत काय म्हणतात त्याला? जीवहिंसा करणे, ताडण, बंधन, चौर्यकर्म, असत्य भाषण, अफरातफर, फसवणूक, क्षुल्लक गोष्टींचे ज्ञान आणि व्याभिचार ही आमगंध होत. मांस सेवन आमगंध नव्हे. म्हणजे बा आम्ल खाणं काय होय बा? जे आम्ल आहे ना, मी बा आंबट चिमट खातो बा, आमलेलं,
मी एवढा त्यागी आहे असं तो भगवंताने म्हणाला. तर भगवंत त्याला म्हणाले का बा ही आमगंध नाही आहे, आमगंध वाईट कर्म आहे. असत्य भाषण, अपराधपर, फसवणूक, क्षुल्लक गोष्टी, ज्ञान आणि व्यभिचार ही आमगंध होत. मांस सेवन आमगंध नव्हे. या जगात जे पुरुष आपल्या सुखोपभोगात संयमरहित असतात, ज्यांना मधुर वस्तूंचा लोभ असतो, अपवित्र कार्याशी ज्यांचा संबंध असतो, जे विचाराने उच्छेदवादी आणि कपटी असतात, ज्यांची वर्तणूक समजायला कठीण असते, ते आमगंध असतात. मांस सेवनाने त्यांना आमगंधाचा दोष लागत नाही. म्हणजे बा जे एकदम आसक्त लोक आहे बा ते आमगंध आहे, ते आमगंध सेवन आहे. ज्यांना पाहिजेच, मला कारच पाहिजे म्हणते, आता मला हेलिकॉप्टरच पाहिजे म्हणजे पाहिजे, नाही तर येत नाही म्हणते मी कार्यक्रमात, मला तेच पाहिजे, मला असंच पाहिजे, असं जे अट घालतात तर त्याला भगवंतांनी आमगंध, ते आमगंध असतात म्हणून. मांस सेवनाने त्यांचा आमगंधाचा दोष लागत नाही. म्हणजे गरज त्याला भेटू राहिली बिचारायला, पण गरजेपेक्षा अतिरिक्त करणे, त्रासदायक करणे, त्याला आमगंध म्हटलं गेलेलं आहे. या जगात जे उद्धट, कर्कश, निंदाप्रिय, विश्वासघातकी, निर्दय, अतिशय अहंकारी व अनुदार असतात आणि दुसऱ्यांना काहीच देत नाहीत, ते लोक आमगंध दोषाने युक्त होत. मांस सेवनाने मनुष्य आमगंध दोषयुक्त होत नाही. ज्यांच्यापाशी बा भरपूर काही आहे पण दुसऱ्याला काहीच देत नाही, त्यांना म्हटलं आहे आमगंध दोषाने युक्त लोक. मांस सेवनाने मनुष्य आमगंध दोषयुक्त होत नाही. राग, गर्व, हट्टवादीपणा, शत्रुत्व, कपट, द्वेष, फुशारकी मारणे, आत्यांतिक अहंकार, पापी मनुष्याची संगत यांच्या योगाने मनुष्याला आमगंधाचा दोष जडतो. मत्स्य मासाच्या सेवनाने नव्हे. म्हणजे बा पापी माणसाची संगत, त्याला आमगंधाचा दोष जडतो. आता दरोड्यांना दुरुस्त करण्यासाठी भगवंतही गेले होते ना, मग त्यांना आपण तसं म्हणू शकतो काय? का नाही म्हणू शकत? कारण की भगवंत त्या सगळ्या दुःखातून मुक्त आहे, ते परिपूर्ण आहे. तर त्यांच्या अंगावर ते धूळ बसत नाही. धूळ बसते जे ज्याच्यापाशी ऑलरेडी जे रागात, द्वेषात, लोभात, मोहात आहे, ते जर ह्या लोकांसोबत राहिले तर त्यांना हा डाग लागू शकते लवकर, आणि ते तसे बिघडू शकतात. म्हणून भगवंत म्हणतात पापी मनुष्याची संगत यांच्या योगाने मनुष्याला आमगंधाचा दोष जडतो. म्हणून भगवंतांनी म्हटलं दूर राहा त्याच्यापासून, तुम्हाला लागून जाण डाग, असं भगवंतांनी म्हटलेलं आहे. मत्स्य मासाच्या सेवनाने नव्हे. ज्याची नीती वाईट, जे घेतलेले कर्ज देण्याचे नाकारतात, जे निंदा करीत असतात, आपल्या व्यवहारात जे लुच्चेगिरीने वागतात, जे ढोंगीपणा करतात, अशी दुष्कृत्ये करणारी नीच माणसे ही आमगंध दोषाने युक्त होत. मत्स्य मासाच्या सेवनाने आमगंध दोष लागत नाही. म्हणजे बा ज्याचा व्यवहार बरोबर नाही आहे ते बा आमगंध युक्त होत, असं भगवंतांनी म्हटलेले आहे. जी माणसे सजीव प्राण्यांची संयम राखून वागत नाही, जी माणसे सजीव प्राण्यांशी संयम राखून वागत नाहीत, जे परधन हिरावून परपीडा करावयास सदैव सिद्ध असतात, जे अनितिमान, क्रूर, कर्कश असतात आणि दुसऱ्यांचा उपमर्द करण्याची ज्यांची वृत्ती असते, ते सर्व आमगंध दोषयुक्त होत. मत्स्य मासाच्या सेवनाने आमगंध दोष जडत नाही. म्हणजे बा सजीव प्राण्यांशी जे संयम राखून वागत नाही, असंयमाने वागतात प्राण्यांशी कुठले,
तर ते बा आमगंध दोषयुक्त होत, असं भगवंतांनी म्हटलेलं आहे. जे लोभाने अथवा शत्रुत्वाने सजीव प्राण्यांवर छापा घालतात ते सदैव दुर्बुद्धीने प्रेरित झाल्यामुळे मरणोत्तर अंधारात सापडतात आणि नरकात कोसळतात. ते आमगंधी होत. म्हणजे बा जे लोभाने शत्रुत्वाने सजीव प्राण्यांवर छापा घालतात म्हणजे मारतात, ते सदैव दुर्बुद्धीने प्रेरित झाल्यामुळे मरणोत्तर अंधारात सापडतात आणि नरकात कोसळतात. ते आमगंधी होत. मत्स्य मासाच्या सेवनाने आमगंधाचा दोष जडत नाही. मत्स्य मांस सेवनापासून परावृत्ती, नग्नता, शिरमुंडन, जठा, सर्वांगी भस्मार्चन, मृगाजीन परिधान, अहिताग्नी व्रत इत्यादी जगातील सर्व तपांचे अमर पदासाठी केलेले परिपालन आणि मंत्रोच्चार, बलिदान, नैमित्तिक यज्ञ यांपैकी कशानेही सदैव शंका घेणारा मनुष्य शुद्ध होऊ शकत नाही. यांपैकी कशानेही सदैव शंका घेणारा मनुष्य शुद्ध होऊ शकत नाही. म्हणजे बा हे सगळं करूनही यापैकी बा कशानेही सदैव शंका घेणारा मनुष्य शुद्ध होऊ शकत नाही. म्हणजे हे सगळं बा करून तुमच्या मनात शंका असेल तर तुम्ही शुद्ध होऊ शकत नाही. एवढी सगळी तपस्या केली बा, सगळं काही हे केलं तुम्ही, तर तुम्ही शुद्ध नाही होऊ शकत. ज्याने आपले इंद्रिय जिंकले आहेत, जो त्याचा संयम राखतो, जो त्याचा संयम करतो, जो धर्मनिरत आहे, सरळपणा मार्ग यात ज्याला आनंद वाटतो, ज्यांच्या ठिकाणी विषयासक्ती नाही, ज्याने दुःख निरोध केला आहे, तो सुज्ञ मनुष्य जे पाहतो किंवा ऐकतो त्यांपैकी कशाच्याही आहारी जात नाही. आमगंधाचा दोष दुष्कृत्यामुळे जडतो. आमगंधाचा दोष दुष्कृत्यामुळे जडतो, मत्स्य मासाच्या सेवनाने नव्हे, असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे बा वाईट कर्मानं बा मनुष्याचं दुष्कृत्य जडतो, आमगंधाचा दोष लागते वाईट कर्मामुळे, तर मत्स्य मासाच्या सेवनाने नव्हे, असं इथे म्हटलं गेलेलं आहे. यानंतर आहे देह प्रक्षालन पुरेसे नाही. एकदा भगवंत श्रावस्ती येथे राहत होते. संडगाख नावाचा ब्राह्मणही तेथे राहत होता. तो स्नानवादी होता आणि जल प्रक्षालनाने स्वतःला शुद्ध करण्याच्या आचाराचे तो अवलंबन करीत असे. रात्रंदिवस स्नान करणे हा त्याचा स्वभावच झाला होता. म्हणजे बा आंघोळ केलेला माणूस शुद्ध होते बा, असा त्या ब्राह्मणाचा स्वभाव झाला होता. एकदा महास्थवीर आनंद सकाळच्या प्रहरी चिवर धारण करून भिक्षापात्र आणि एक चिवर घेऊन श्रावस्तीत भिक्षेसाठी निघाला. श्रावस्तीत फिरून मिळविलेली भिक्षा खाल्ल्यावर तो भगवंताच्या बाजूला अभिवादन करून बसला आणि म्हणाला, भगवान, ह्या श्रावस्तीत संडगाख नावाचा स्नानवादी ब्राह्मण असून स्नानाने स्वतःला शुद्ध बनविण्याच्या कर्मात तो मग्न असतो. रात्रंदिवस
स्नानापलीकडे त्याला काही दिसत नाही. भगवंतांनी करुणा करून त्या संडगाव ब्राह्मणाची भेट घेतली तर बरे होईल. संडगाख म्हटल्या इथं संडगाव आहे. संडगाख बरोबर वाटत असं. ब्राह्मणाची भेट घेतली तर बरे होईल. भगवंतांनी आपल्या मौनाने त्याला संमती दर्शविली. दुसऱ्या दिवशी सकाळी भगवंत चिवर चढवून व एक चिवर आणि भिक्षापात्र हाती घेऊन त्या संडगाख ब्राह्मणाच्या घराकडे निघाले. तेथे जाऊन ते आसनावर बसले. संडगाख ब्राह्मण भगवंताजवळ आला. त्याने त्यांचे स्वागत केले आणि कुशल प्रश्न झाल्यावर त्यांच्या बाजूला बसला. तो स्थानापन्न झाल्यावर भगवंतांनी त्याला विचारले, ब्राह्मणा, लोक म्हणतात तू स्नानवादी असून रात्रंदिवस स्नान करून स्वतःला शुद्ध बनविण्याचा प्रयत्न करीत आहेस. हे खरे आहे का? श्रमण गौतमा, हे सर्व खरे आहे. मग हे ब्राह्मणा, हे स्नान व्रत धरून तू काय मिळवणार आहेस? हे स्नान व्रत धरून तू काय मिळवणार आहेस? प्रश्न केला भगवंतांनी. गौतमा, हे व्रत अशासाठी आहे, दिवसा जे काही पाप मी करतो ते त्याच संध्याकाळी मी धुवून टाकतो. अशा रीतीने माझ्या या स्नान व्रताने मी स्वतःला शुद्ध राखण्याचा प्रयत्न करीत आहे. भगवंत म्हणाले, तथागत भगवान म्हणाले, धर्म हा एक तडाग आहे. धर्म हा एक तडाग आहे. तो स्वच्छ व निर्मल आहे. जे या तडागात निमंजन करतात ते सर्व धर्मा आणि सर्वांग शुद्ध होऊन पैलतीराला जातात. यावर तो सांडगाख ब्राह्मण म्हणाला, वा छान श्रमण गौतमा, मला आपला शरणागत उपासक करा. आजपासून मरेपर्यंत मी आपलाच आश्रय करणार. भगवंत त्याला म्हणतात, बा काही यानं बा शुद्ध नाही होत. म्हणजे पाप केल्यानंतर बा कितीही आंघोळ केली, कोणत्याही नदीत आंघोळ केली तर यानं शुद्ध होत नाही बा. तर शुद्ध होते बा जो स्वच्छ आहे, निर्मल आहे, जो धम्मानुसार आचरण करतो तोच मनुष्य शुद्ध होऊन पहिलं तीरावर जाऊन पोचतो. म्हणजे बा जो धम्माचं आचरण करतो, पवित्र जीवन जगतो, तोच कानी किनाऱ्याला पोचतो, दुःखातून मुक्त होतो. यानं नाही होत आंघोळ केल्यानं. मग तर असं झालं असतं, आंघोळ केल्यानं जर माणसाचं पाप धुतल्या गेले असते तर मी तर विचार करतो कधी कधी, एखाद्यानं मर्डर केला मग त्याच्या मागं लागली पोलीस आणि तो पोहू राहिला. पुलिस म्हणजे कुठं पोहू राहिला? मैं नदी में जा रहा हूँ नहाने के लिए, पाप धुल जाएंगे. मग पुलिस म्हणते, अरे उसको पकड़ो नहीं तो नहा लेगा. अगर नहा लेगा तो उसका वो जो अपराध है वो छूट जाएगा. समजून घ्या. असं जर कायदा लागू झाला असता, कायदा का बा पाप करा, नदीमध्ये आंघोळ करा आणि बा तुम्ही तुमचं पाप धुतलं जाईल, असा जर कायदा असता, समजा लोकांना भडाव मर्डर केले असते, नदीमध्ये आंघोळ केली असती, पुलिसला पाच राहिले, अरे यार तुम्ही पकडा क्यों नहीं, उसने नहाने से पहिले त्यांना नदीत आंघोळ केली असती, झाला पवित्र, अरे सुटला. म्हणजे बघा असं होत नाही. भगवंत म्हणतात जसे कराल तसे भराल. म्हणजे जर कर्म वाईट असेल तर भरावंच लागेल, तरच देश चालेल ना. बरोबर. असं झालं समजा भविष्यामध्ये पाप केले, चोऱ्या केल्या, नदीमध्ये आंघोळ केली
सुटला. काय राहिलं मग ते तर बेछूट होऊन जातोय. आणि म्हणून काही जण पाप करतात, नद्यामध्ये आंघोळ करतात, डुबकी मारतात. त्याला वाटते पाप धुतले बा, आता अधिक पाप करा, डबल आंघोळ करायला येऊ, असंच चालू आहे. आणि म्हणून नैसर्गिक धम्म काय म्हणते, मानवी मूल्य काय म्हणतात, हे महत्त्वाचं आहे. आणि मानवी मूल्य, नैसर्गिक धम्म, आपला जो हा धम्म आहे हा निसर्गावर आधारित आहे, निसर्ग नियमाशी जुडलेला आहे. आणि म्हणून धम्माचं आचरण करण्यास हेच उत्तम मंगल आहे. यानंतर शेवटचं, पवित्र जीवन म्हणजे काय. एकदा चारिका करीत असता आपल्याबरोबर असलेल्या भिक्खूंना उद्देशून भगवान बुद्धांनी खालील प्रवचन केले. भिक्खूंना उद्देशून भगवान बुद्धांनी खालील प्रवचन केले. भिक्खूंनो, पवित्र जीवन हे लोकांना फसविण्यासाठी, त्यांची कृपा साधण्यासाठी, काही लाभासाठी, काही कीर्तीसाठी किंवा वादविवादाच्या जटिल प्रश्नातून सुटका करून घेण्यासाठी किंवा लोकांमध्ये आपले नाव व्हावे यासाठी जगायचे नसते. भिक्खू हो शरीर आणि वाणी यांचे नियंत्रण करण्यासाठी, कोणत्याही प्रकारची अशुद्धता, आसक्ती आणि तृष्णा यापासून विमोचन करण्यासाठी हे पवित्र जीवन जगावयाचे असते. म्हणजे बा भगवंतांनी भिक्खूंना उद्देशून म्हणाले का पवित्र जीवन बा कुठल्या लाभासाठी जगू नका, तर आपल्या सगळ्या त्यागासाठी, तृष्णाच्या त्यागासाठी, त्याचा नाश करण्यासाठी पवित्र जीवन जगा. त्या बाकीच्या आसक्तीमध्ये पडू नका असे भगवंत म्हणतात. आणि हाच बोध आपल्याला घ्यावा लागते सर्वांना. का कुठलंही कार्य आपण जर करत असू तर कुठल्या लाभानं करू नका. का आता बा मी 1 गिलास पाणी पाजलं म्हणजे मला हा उद्या 2 गिलास पाणी पाजल, अशी आसक्ती नसली पाहिजे. आपण आपलं चांगलं कर्म करून टाकायचं आहे का नाही. आता बा मी याचे हातपाय दाबून दिले तर उद्या हा माझे हातपाय दाबा, अशा आशेनं करू नये. आता मी याला 2 जाम दिले, उद्या मला हा 4 जाम देईल. आसक्ती तर थोडी भांडण लागते ना मग. का हो पहा ते दारूवाल्या काही भांडण लागतं दारूवाल्यामध्ये. काय रे उद्या काल मी तुला अर्धी क्वार्टर पाजली, आज तू पाजणं, तो माझे पैसे नाही, मग माई गाली पेलता, प्यासाठी भांडणं. म्हणून म्हणते ते तर वाईट आहेच, पण चांगलं जे काम करतो आपण त्याची पण म्हणते आसक्ती करू नका. नाही तर काय तयार होते, राग तयार होते, द्वेष तयार होते आहे का नाही, लोभ तयार होते आणि मोह तयार होते. पहा तुम्ही नाही तर एखाद्या काही आशेनं जर इच्छेनं जर करण्याचा प्रयत्न केला ना आपण, राग द्वेष लोभ मोह तयार होते. आणि म्हणून म्हणते भगवंत यापासून तुम्ही मुक्त व्हा. फक्त काय करा, त्याग करा आणि पवित्र जीवन जगा. तर इथेच थांबतो. साधू साधू साधू.